Okay, good morning all. In today's lecture, we are going to learn next bit of this chapter. So this is a chapter number 4, drug house management. We are going to learn in that tender is a bit we are cover in that lecture. So after completion of a tender, next bit is a contract and storage. These two bits are very small as comparatively. So if time permit, we are going to learn this short bit also. So we will cover it in that lecture. So let's see the PPT. So next bit is tender. So let's see the PPT. In order to avoid favoritism during purchase of a goods from the market in government department, public undertaking and private sector undertaking, the tenders are invited from the approved suppliers. So हे जे टेंडर आहे, आपण हा वर्ड टेंडर डेली लाईफ मध्ये पण आपण ऐकलेला आहे, कारण ज्यांचे फॅमिली बिझनेस आहेत त्यांनी ह्या वर्ड सोबत फॅमिलियर असतील. बिकॉज ज्या वेळेस पण आपला बिझनेस असू देत किंवा एखादी मोठी इंडस्ट्री असू देत, त्यामध्ये रॉ मटेरियल परचेस करताना इंडस्ट्रीचं कन्सन्ट्रेशन केलं तर रॉ मटेरियल परचेस करताना काय करणार आहेत, नेक्स्ट स्टेप पहिल्यांदा सप्लायर बघणार आहेत, सप्लायरची लिस्ट काढणार आहेत आणि त्यानंतर त्यांना टेंडर हे देणार आहे. पण टेंडर मध्ये काय असतं, वेट फॉर अ मिनिट. सो इन अ टेंडर मध्ये काय असणार आहे, वेगवेगळे सप्लायर काय करतील, स्वतःचे जे काय प्राइजेस असतील इच अँड एव्हरी प्रोडक्ट रिलेटेड, त्यांची जी काही इन्फॉर्मेशन असेल ते त्या बायरला देणार आहेत. सो मोठ्या इंडस्ट्रीमध्ये पण असंच होतं, ज्यावेळेस रॉ मटेरियल परचेस करायचं असतं तर ते टेंडर इन्व्हाइट करतात, कारण ते बल्क बाईंग करत असतात. त्यामुळं जर तुम्ही ड्रग स्टोअरचा जर विचार केला तर ह्या केसमध्ये जे रिटेल किंवा होलसेल जे ड्रग स्टोअर असतात, बट ते कसे असले पाहिजे, ते पण रिलेटिव्हली बिग, म्हणजे ज्यांच्याकडे रेग्युलर कस्टमर असतात, डेली कस्टमर असतात, ते जे रिटेलर किंवा होलसेलर आहेत ते काय करणार आहेत, बल्क बाय करणार आहेत. त्यामुळे त्यांना रेट कसे पाहिजे आहेत, रेट मिनिमम पाहिजे आहेत आणि क्वालिटी त्या प्रोडक्टची चांगली पाहिजे आहे, त्यामुळे ते टेंडर इन्व्हाइट करतील. सो हे टेंडर जे आहे त्याच्यामध्ये फेवरेटिझम हे अवॉइड करण्यासाठी आपण करतो. सो इन ऑर्डर टू अवॉइड फेवरेटिझम ड्युरिंग द purchase of a goods from the market in government department, public undertaking and private sector undertaking, the tenders are invited from the approved supplier. सो इथं अप्रूव्ड सप्लायर म्हणजे ज्यांना बल्क मध्ये बाय करायचं आहे, त्यांनी ऑलरेडी एक लिस्ट काढली. सो त्या लिस्ट मध्ये त्यांनी काय केले, म्हणजे ठराविक अशा सप्लायरला त्यांचं रिक्वायरमेंट पाठवलेलं आहे आणि त्यांच्याकडून कोटेशन किती येईल हे प्राइजेस, कोटेशन मीन्स काय असणार आहे, इच एव्हरी प्रोडक्टचे डिटेल आणि प्राइजेस ते मागून घेतलेले आहेत. सो अप्रूव्ड सप्लायर मध्ये त्यांनी स्वतः एक स्पेसिफिक अशी लिस्ट काढलेली आहे सप्लायरची. A tender or a quotation is a written offer to provide a material at a given price with a prescribed period and under specific condition. So टेंडर मध्ये जे सप्लायर आहेत ते काय करतात, त्यांच्या त्या प्रोडक्टच्या क्वालिटीनुसार ते काय करतात, त्यांचे जे प्राइजेस आहेत त्याचे डिस्क्रिप्शन रिटर्न मध्ये देतात. सो त्यांनी जे रिटर्न मध्ये जे डॉक्युमेंट दिलेलं असतं
ते स्पेसिफिक टेंडर स्पेसिफिक सप्लायरचा त्याच्यावरती त्यांचं जे काही लोगो वगैरे असेल ते स्तर आहे. परत किती क्वांटिटी मध्ये त्या बायरला रिक्वायर्ड आहे, त्यामधली किती किती क्वांटिटी त्यांच्याकडे आहे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेली असणार आहे. प्राइस असणार आहे आणि त्यावरती जर काही डिस्काउंट असेल, ऑफर असेल तर ते पण त्या कोटेशन मध्ये त्यांनी सगळं इन डिटेल सगळी इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली असणार आहे. आणि ते किती टाइम मध्ये ते प्रोव्हाइड करू शकतील समोरच्यांची रिक्वायरमेंट, हे पण तिथं स्पेसिफिक कंडिशन सगळी रिटर्न फॉर्म मध्ये ते देणार आहेत. कुणाला देणार आहेत तर त्या बायरला देणार आहेत, ज्यांनी हे टेंडर इन्व्हाइट केले त्यांना देणार आहेत. Next is a type of a tenders. So tenders in that first is a open tender. So these tender are called by advertisement when the sources of a supply are many and total value of item to be purchased is a large. हे जे ओपन टेंडर आहे ते ओपन टेंडर मध्ये इथं स्पेसिफिक अशी लिस्ट असते सप्लायरची. सो सप्लायर भरपूर असतात आणि त्यामधून आता सिलेक्ट करायचे की कुणाला हे मोठं टेंडर द्यायचंय. सो ज्यावेळेस आपल्याला बल्क मध्ये बाईंग करायचंय, लार्ज क्वांटिटी मध्ये बाय करायचंय, बट ते कसं करणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सप्लायर पण त्याच क्वालिटीचा किंवा ते स्पेसिफिक टाइम मध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलं पाहिजे. जस आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये सप्लायरचा किंवा बायरचा क्रायटेरिया बघितलेला आहे. सो त्यानुसार आपण काय करणार आहे, सप्लायर चॉईस करणार आहे. इन दॅट हे ओपन टेंडर जे आहे ते ऍडव्हर्टाइजमेंट करून सगळ्या सप्लायरला इन्व्हाइट केलं जातं. पण ह्याची गरज कधी पडती ज्यावेळेस सप्लायर जास्त असतात. सोर्सेस ऑफ सप्लायर आर मेनी. सोर्सेस ऑफ सप्लायर जास्त असतात आणि आपल्याला जे परचेस करायचे आयटम ते पण लार्ज क्वांटिटी मध्ये असतात. सो बल्क बाईंग करायचे त्यावेळेस आपण हे ओपन टेंडर हे इन्व्हाइट करतो थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट. नेक्स्ट आहे the tenders are given in leading newspaper after receiving the tender from various suppliers. A comparative statement of rates as well as terms and conditions quoted by a different firm is prepared. यामध्ये सांगितलंय की ज्यावेळेस पण ते सप्लायर कोटेशनची लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतील, सो तुम्हाला काय करायचं आहे ते कंपॅरिझन करून बघायचंय कोणाची प्राइस जास्त आहे, कोण क्वालिटी प्रोव्हाइड करते, कोण फॅसिलिटी जास्त देते, हे सगळं क्रॉस चेक करायचंय. आणि त्यामधून सिलेक्ट करताना कसं सिलेक्ट करायचंय, ज्याचं कोटेशन कमी आहे आणि ज्याच्या प्रोडक्टची क्वालिटी हाय आहे असं आपल्याला सप्लायर सिलेक्ट करायचंय. So after receiving the tender from a various suppliers, a comparative statement of a rate as well as terms and conditions quoted by different firm is prepared. Generally, the order is placed with the firm which has quoted the lowest rate. ज्यांचा रेट कमी असतो त्यांना ते टेंडर दिले जातं. The method of purchasing goods through open tender is a costly and time consuming. पण ही जे ओपन टेंडर आहे ते कशी आहे, टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. सो सगळ्यांसाठी ओपन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे, सो आपल्याला कोणते आयटम्स पाहिजे हे जर आपण सगळ्यांना अलाउ केलं, सगळ्या सप्लायरला जे नवीन आहेत किंवा जे ऑलरेडी एक्सपिरियन्सड असे सप्लायर आहेत त्यांच्या सहित सगळ्यांना जर आपण इन्व्हाइट केलं तर ह्यामध्ये आपलाच टाइम काय होणार आहे तिथं जाणार आहे आणि ही प्रोसेस पण मे बी कॉस्टली आहे. सो कॉस्टली का म्हणते, कारण ज्यावेळेस तुम्ही टेंडरचे जे आयटम्स आहेत सम सप्लायर असं पण सांगतात की तुम्ही येऊन म्हटलास ते जे काय मटेरियल असेल ते स्पेसिफिक मटेरियल त्या जागेवरती येऊन बघू शकता किंवा जी काय मेथड आहे प्रिपरेशनची ती पण तुम्ही बघू शकता. त्यामुळं ते कॉस्टली होत जातं आणि टाइम कन्झ्युमिंग. जर खूप सारे येतील एकाच गोष्टीसाठी, जर 100 कोटेशनच्या जर लिस्ट आल्या तर डेफिनेटली त्यातली कंपॅरिझन करून त्यातलं एक चॉईस करायला आपल्याला डिफिकल्ट जातं. तो टाइम कन्झ्युमिंग आणि कॉस्टली प्रोसेस आहे ओपन टेंडर. पण ओपन टेंडर कधी काढलं जातं हे त्यातलं मेन आहे. ओपन टेंडर, these tenders are called by advertisement.
ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू हे ओपन टेंडर म्हणजे निघालंय हे सप्लायरला इन्फॉर्मेशन समजते. व्हेन द सोर्सेस ऑफ अ सप्लायर आर मेनी, जेव्हा सप्लाय करणारे सोर्सेस पण जास्त असतात आणि टोटल व्हॅल्यू ऑफ ऍटम टू बी परचेस्ड इज अ लार्ज, आणि आपल्याला घ्यायचे पण ज्या ऍटम्स आहेत ते लार्ज क्वांटिटी मध्ये असतात. अशा वेळेस ओपन टेंडर हे इन्व्हाइट केलं जातं. नेक्स्ट इज लिमिटेड टेंडर. So in that, the system is used only in those cases where the value of a tender is a moderate. जे टेंडर आहे त्याची व्हॅल्यू जर मॉडरेट असेल, लिमिटेड असेल, तरच हे लिमिटेड टेंडर आपण यूज करतो. सो वॉइस येते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. सो लिमिटेड टेंडर मध्ये काय आहे, एक तर सप्लायरची आपण जी लिस्ट काढलेली आहे तेवढ्याच फक्त अप्रूव्ड सप्लायर पाशी आपण काय करतोय, आपली रिक्वायरमेंट तिथं सांगतोय. आणि लिमिटेड टेंडर मध्ये बाय करण्याचे जे काही आयटम्स बाय करायचे आहेत त्याची क्वांटिटी पण कशी आहे, मॉडरेट आहे. The system is used only in these cases where the value of a tender is a moderate. The tenders are invited only from those firms which are on the approved list of a supplier. सो टेंडर मध्ये कोणाकोणाला इन्व्हाइट केलं जातं, ज्यांची ऑलरेडी आपण सप्लायरची लिस्ट काढलेली आहे, त्याच फक्त कंपनी असेल, डायरेक्ट इंडस्ट्री असेल किंवा सुपर स्टॉकिस्ट असतील, सो त्यांना आपण इन्व्हाइट करतोय. द मेन ऍडव्हान्टेज ऑफ दिस मेथड आर ॲज अंडर. फर्स्ट ऍडव्हान्टेज, द सप्लायर आर वेल कन्व्हर्जन विथ द ऍटम टू बी सप्लायड. जे सप्लायर आहेत त्यांनी मीन्स ते काय करणार आहेत, वेल कन्झर्ड विथ द ऍटम टू बी सप्लायड. त्यांना माहिती आहे, सो ते ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप काळापासून ते हा बिझनेस करतात. त्यामुळे हाय क्वालिटीचे, लो रेटचे ते काय करतील, लो नाही बट मिनिमम रेटचे ते काय करणार आहेत, प्रोव्हाइड करणार आहेत. आपल्याला बेस्ट असे सप्लायर मिळतात. तर त्यांच्या ऑलरेडी जे खूप आधीपासून हे बिझनेस करत असतील तर त्याच सप्लायरला जर आपण आपलं टेंडर जर दिलं तर डेफिनेटली तिथं आपल्याला क्वालिटी वाईज सगळ्या गोष्टी चांगल्या मिळणार आहेत. द सप्लायर जनरली सबमिट रिअलिस्टिक कोटेशन बिकॉज दे आर रेग्युलर सप्लायर ऑफ दिस आयटम. सो जसं की आता सांगितलं, ते जास्त प्राइस लावणार नाहीत, मिनिमम रेट मध्ये आपल्याला काय करतील, गुड क्वालिटीचे आयटम्स प्रोव्हाइड करतील. आणि ते सप्लायर ट्रस्टेड पण असतील, कारण बरेच ह्याच्या आधी त्यांनी बऱ्याच मोठे प्रोजेक्ट मध्ये त्यांनी त्यांचे जे मटेरियल आहे ते सप्लाय केलेले आहेत आणि त्यांना एक एक्सपिरियन्स असेल की ट्रान्सपोर्ट कसं करायचं मटेरियल वगैरे. सो लाईकवाईज त्याच्यामध्ये टाइम विथिन शॉर्ट टाइम पिरियड सुद्धा ते प्रोव्हाइड करू शकतात, त्यांची तेवढी कॅपॅबिलिटी असते. सो देअर आर लेस चान्स ऑफ एनी एरर इन सप्लाइंग द ऍटम्स ऑफ अ रिक्वायर्ड स्पेसिफिकेशन. जे पण त्यांच्याकडून एरर जास्त होणार नाहीत, ऑलरेडी त्यांना एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे स्पेसिफिक अशा आयटमसाठी त्यांना माहिती आहे स्टोरेज कंडिशन. किंवा जर आपण ड्रग हाऊसचा विचार केला, ड्रग पर्चेसिंगचा जर विचार केला, तर जे ड्रग्स आहेत ते कसे प्रोव्हाइड करायचे, कसं ट्रान्सपोर्ट करायचं हे एक त्यांना आयडिया आलेली असते. त्यामुळे त्यांच्याकडून एरर होण्याचे चान्सेस कसे आहेत, कमी आहेत. सो देअर आर चान्सेस ऑफ अ प्रोग्रेस सिंग रिडक्शन इन अ प्राइस. सो प्राइस पण ते काय करतील, तुमच्या बजेटमध्ये बसवून देतील ऑल प्रोडक्टचे. नेक्स्ट आहे सिंगल टेंडर. सो व्हेन द आयटम टू बी परचेस्ड आर property in a nature or the order is to be repeated with the short period, the tender is sent only to a single supplier who is dealing with the items of a specific specification.
सो सिंगल टेंडर मध्ये काय सांगितलंय की जर तुमच्या रिक्वायरमेंट थोड्या असतील, तुम्हाला जास्त परचेस नाही करायचं, लिमिटेड परचेस करायचं आहे, तर त्यावेळेस शॉर्ट पिरियड टाइम मध्ये तुम्ही काय करता, सिंगल टेंडर देतात किंवा रिऑर्डर जर तुम्हाला ड्रगची करायची असेल तर त्यावेळेस पण हे सिंगल टेंडर तिथं अप्लाय केलं जातं. सो त्या स्पेसिफिक सप्लायरलाच तुम्ही काय करता, ज्याच्याकडून आधी घेतलेला आहे त्याच्याकडे परत ऑर्डर देता, कारण तुम्हाला पण ट्रस्ट आहे की तो चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट तुम्हाला त्या स्पेसिफिक आयटम प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे रिऑर्डर तुम्ही करताना काय करता, त्याच सप्लायर कडे देतात. सो ट्रस्टेड सप्लायर आहे, ह्याच्या आधी पण तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला आहे, त्याचे प्रोडक्टची क्वालिटी चेक केलेली आहे, त्यामुळे दिस टाइप ऑफ टेंडर इज नोन ॲज अ सिंगल टेंडर. म्हणजे ज्याच्याकडून आधी घेतलं होतं परत त्याला रिऑर्डर करताना पण त्या सप्लायर कडे ऑर्डर टाकायचे. सो दिस इज कॉल्ड अ सिंगल टेंडर. नेक्स्ट आहे ओरल टेंडर. So in case the supplier are of a minor character and are urgently required, a person or committee is deputed to purchase the specific item from the market. After collecting the information regarding the price charged and quality of a product to be supplied from 3 to 4 suppliers, the items are purchased from the supplier which has a quoted the minimum price of the specified item. So oral टेंडर मध्ये काय सांगितलेलं आहे, जर तुम्हाला शॉर्ट पिरियड साठी किंवा अर्जंट रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला 2 दिवसांमध्ये तुमचं जे काय मटेरियल आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता, ओरल टेंडर करता. सो ओरल टेंडर मध्ये काय होणार आहे, तुम्ही नियर अबाउटचे जे सप्लायर आहेत, सो जे तुमचं ड्रग हाऊस आहे त्याच्या नियर अबाउट जे सप्लायर्स आहेत, जे होलसेलनी देतात, त्यांच्याकडे जाऊन काय करता, 3-4 तुम्ही शॉप मध्ये बघता किंवा त्यांच्या ड्रग स्टोअर मध्ये जाऊन बघता आणि तिथून स्पेसिफिक असं आयटम्स परचेस करतात. तर त्याला म्हटलं जातं ओरल टेंडर. सो इन दॅट ओरल मध्ये काय होणार आहे, तुम्हाला अर्जंट रिक्वायरमेंट नसल्यामुळं तुम्ही स्पेसिफिक पर्सन कडे जाता, प्राइस बघता आणि तिथून अर्जंटली घेऊन येतात. सो दिस इज कॉल्ड ओरल टेंडर. इन केस द सप्लायर्स आर मायनर कॅरेक्टर अँड अर्जंट रिक्वायर्ड. ती जी वस्तू परचेस करायची आहे ती आयटम्स सगळीकडे कॉमन असलेले आयटम्स आहे, कुणाकडेही मिळू शकते इझिली कोणत्याही ड्रग स्टोअर मध्ये. अशा आयटम साठी तुम्ही काय करता, म्हणजे मायनर त्याचं कॅरेक्टर आहे अशा आयटम साठी तुम्हाला तो नियर अबाउट सप्लायर जे आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ती वस्तू घेऊन येता. सो ह्या टेंडरला ओरल टेंडर म्हटलं जाते. इथं कोणती रिटर्न प्रोसेस नसते, जस्ट बाईंग आणि सेलिंग ही प्रोसेस तेवढी चालते. सो अर्जंट रिक्वायरमेंट मुळे ती ओरल टेंडर केलं जातं. अ पर्सन or a committee is deputed to purchase the specified item from the market after collection the information regarding the price charged and quality of the product to be supplied from 3 to 4 supplier. So 3-4 सप्लायर कडे तुम्ही जाता, त्याच प्रोडक्टचे प्राइस विचारता आणि त्याची क्वालिटी बघता आणि त्या 3-4 मधूनच तुम्ही एक सिलेक्ट करून अर्जंटली ते आयटम बाय करता. अशा टेंडरला म्हटलं जातं ओरल टेंडर. The items are purchased from the supplier has quoted the minimum price of the specified item. So त्याचे जे काय मिनिमम प्राइस असेल त्या 3-4 मधूनच तर एक सिलेक्ट करून डायरेक्ट परचेसिंग केलं जातं. दिस इज कॉल्ड अ ओरल टेंडर. नेक्स्ट इज अ ग्लोबल टेंडर. सो द टेंडर्स आर इन्व्हायटेड फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. सो आता हे कोणासाठी असणार आहे, जे इंडस्ट्रियल पर्सन आहेत त्यांच्यासाठी हे ग्लोबल टेंडर आहे. ज्यांना रॉ मटेरियलची रिक्वायरमेंट आहेत तर ते काय करतील, ग्लोबल टेंडर इन्व्हाइट करतील, ज्याच्यामध्ये जगातल्या कानाकोपऱ्या मधून सगळे जे सप्लायर्स आहेत ते पार्टिसिपेट करू शकतील. सो दीज आर फॉर अ लार्ज कॉन्ट्रॅक्ट फॉर अ सप्लायर फ्रॉम foreign countries or when a foreign collaboration is required in the proposed
प्रोजेक्शन. पण ग्लोबल टेंडर साठी फॉरेन जे सप्लायर आहेत सर, सो फॉरेन कंट्री मधले जे फॉरेन कोलॅबोरेशन जे आहे ते आपल्याला रिक्वायर्ड आहे. लार्ज क्वांटिटी मध्ये जर तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट साइन करायचं असेल तर ते ग्लोबल टेंडर इन्व्हाइट केलं जातं, ज्याच्यामध्ये ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड पार्टिसिपेट होतात. सो दिस इज कॉल्ड अ ग्लोबल टेंडर. नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्ट. सो बिफोर वी स्टार्ट कॉन्ट्रॅक्ट, तुम्हाला हे 5 टाइप समजलेत का टेंडरचे? Yes, ma'am. एकाला समजलंय का? येस मॅम समजले. Yes, ma'am. सो सिम्पली टेंडरचं जर सांगायचं झालं, टेंडर मध्ये जर आपल्याला लार्ज क्वांटिटी मध्ये जर बाय करायचं असेल तरच आपण टेंडर इन्व्हाइट करतो. सो त्या टेंडर मध्ये आपण काय केलेलं असतं, सप्लायरला सांगितलेलं असते आपली रिक्वायरमेंट, की आपल्याला काय पाहिजे आहे, किती रेट मध्ये आपल्याला पाहिजे आहे. सो इनिशियली आपण रेट नाही सांगत, तुमचं बजेट नाही सांगत, बट रिक्वायरमेंट काय आहे हे सगळं सांगतो. सो स्पेसिफिकेशन त्या सप्लायरला दिल्यामुळे मग प्रत्येक सप्लायर त्यांचं कोटेशन रिटर्न फॉर्म मध्ये त्या बायरला देतं. सो त्यामधून आता तुम्हाला सिलेक्ट करायचंय की ज्याचे रेट मिनिमम असतील पण त्याच्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली असेल. ह्या प्रोसेसला आपण टेंडर म्हणतो. सो टेंडरचे 5 टाइप येतात. फर्स्ट आहे ओपन टेंडर. ओपन टेंडर मध्ये लार्ज क्वांटिटी मध्ये आपल्याला परचेस करायचं असतं, पण ते लार्ज क्वांटिटी परचेस करताना सप्लायर सुद्धा आपल्याला भरपूर भेटतात. सो त्या सप्लायर मधून आपल्याला एक सप्लायर चॉईस करायचा असतो की जो मिनिमम रेट मध्ये चांगल्या क्वालिटी मध्ये आपल्याला आपल्या विथिन टाइम पिरियड तो काय करेल, जे काय मटेरियल आहे, जी काय ऑर्डर आहे ती प्रोव्हाइड करेल, डिलिव्हर करेल त्याचे आयटम. सो अशा सप्लायरला आपल्याला सिलेक्ट करायचंय. ओपन टेंडर मध्ये ओपन टेंडर हे ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते की टेंडर निघालंय ह्याची. सो ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू सप्लायरला इन्व्हाइट केलं जातं. नेक्स्ट आहे लिमिटेड. सो लिमिटेड टेंडर मध्ये क्वांटिटी पण लिमिटेड असती आणि सप्लायरची जी लिस्ट आपण काढतो ती पण लिमिटेड असते. सो आपण डायरेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट न्यूजपेपर किंवा फ्लायर थ्रू करत नाही. त्याच्यामध्ये आपण स्वतःहून आपण बेस्ट क्वालिटीचे सप्लायर सिलेक्ट करतो. सो जर आपलं मॉडरेट टेंडर असेल, सो मीडियम साईजचं टेंडर जर असेल तर आपणच काय करतो की जेवढे आपल्याला माहिती आहेत सप्लायर, जे की चांगल्या क्वालिटीचे आयटम्स आपल्याला प्रोव्हाइड करतील, विथिन टाइम सगळी फॅसिलिटी प्रोव्हाइड करतील, असे 20, 30 किंवा 50 जणांची आपण लिस्ट काढतो आणि त्यांनाच फक्त इन्व्हाइट करतो आणि आपल्या रिक्वायरमेंट त्यांना पाठवतो. त्यामधून आता आपल्याला सिलेक्ट करायचंय की कोणता सप्लायर आपल्याला ह्या स्पेसिफिक आयटम साठी प्राइस मिनिमम देईल आणि जास्त क्वालिटीचा देईल, चांगल्या क्वालिटीचं आपल्याला सामान आहे ते प्रोव्हाइड करेल, सो आयटम्स आहेत ते प्रोव्हाइड करतील. सो ह्याच्यामुळे काय होतं, आपण ज्यांच्याकडे इन्व्हाइट केलेलं आहे, ज्यांना रिक्वायरमेंट सांगितलेली आहे ते पण कसे आहेत, सप्लायर एक्सपिरियन्स्ड सप्लायर आहेत. त्यामुळं ते देताना सुद्धा चांगल्याच क्वालिटीचे आयटम्स आहेत ते सप्लाय करतील. ऑल्सो त्यांना माहिती असणार आहे की ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं. सो तिथं चान्सेस जे आहे, एरर येण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी आहेत. हे त्याचे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत. नेक्स्ट आहे सिंगल. सिंगल मध्ये आपल्याला जर शॉर्ट पिरियड साठी जर एखादा आयटम पाहिजे असेल तर आपण काय करतो, ज्यांच्याकडे आधी सामान घेतलंय त्यांच्याकडेच परत रिऑर्डर करतो. सो रिऑर्डर करताना त्या स्पेसिफिक सप्लायरला त्या आयटमची रिक्वायरमेंट दिल्यामुळं त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, सिंगल टेंडर. एकाच सप्लायरला द्यायची ऑर्डर आणि ऑलरेडी आपण त्याच्याकडून त्याचे प्रोडक्ट घेतलेले होते आणि ते आपल्याला माहिती आहे क्वालिटी कशी आहे, प्राइस कशी आहे, त्यामुळे त्यांना रिऑर्डर दिल्यामुळं, रिपीट ऑर्डरमुळं त्या टेंडरला आपण सिंगल टेंडर म्हणतो. फोर्थ आहे ओरल टेंडर. ओरल मध्ये आपल्याला अर्जंट रिक्वायरमेंट असते स्पेसिफिक अशा आयटमची की जे कॉमन आयटम आहेत, कुठेही इझिली अवेलेबल होतात आणि त्यांची रिक्वायरमेंट
तुम्हाला अर्जंटली आहे तर तुम्ही काय करता, नियर अबाउट जे सप्लायर आहेत 3-4 त्यांच्याकडे जाता, प्राइस चेक करता आणि त्या 3-4 सप्लायर मधूनच एका सप्लायर कडून ते परचेस करता. दिस इज कॉल्ड ओरल टेंडर. नेक्स्ट आहे ग्लोबल. ग्लोबल मध्ये जर लार्ज कॉन्ट्रॅक्ट जर द्यायचा असेल तरच ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड मधून तुम्ही सप्लायरला इन्व्हाइट करता. सो ह्याच्यासाठी फॉरेन कोलॅबोरेशन लागतं. फॉरेन जे सप्लायर आहेत त्यांचं पण कोलॅबोरेशन रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्ट. So contract, after the selection of the supplier, a mutual agreement is done between supplier and buyer. जे पण सप्लायर आहेत आणि जे बायर आहेत त्यांच्यामध्ये एक म्युच्युअल अग्रीमेंट होणार आहे. त्या अग्रीमेंटला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्ट. दिस अग्रीमेंट इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्ट. The buyer place an order with the supplier to buy specific product from the supplier. जे बायर असतात ते काय करतात, स्पेसिफिक प्रोडक्ट त्यांना परचेस करायचे असतात, मग त्या सप्लायरला सांगतात, ऑर्डर तिथं प्लेस करतात, बुक करतात. सो इट सर्व ॲज द बेसिस फॉर द लिगल ऑब्लिगेशन टू सप्लाय और एक्सेप्ट अ स्पेसिफिक प्रोडक्ट टू द व्हेरियस टर्म्स अँड कंडिशन स्टेटेड इन दॅट. मग जे सप्लायर आहेत त्यांनी पण टर्म्स अँड कंडिशन सांगितलेले असतात, त्या टर्म्स अँड कंडिशनला बायरनी पण अग्री केलं पाहिजे. ते प्रोडक्ट, स्पेसिफिक प्रोडक्ट लिगली त्यांना परचेस करायचं असेल तर. सो द फॉलोइंग पर्टिक्युलर्स आर रिक्वायर्ड टू मेन्शन द कॉन्ट्रॅक्ट विच इज मोस्टली इन अ प्रिंटेड और टाइप्ड फॉर्म. मग जर हे कॉन्ट्रॅक्ट साइन करायचं असेल तर सप्लायरला आणि बायरला जे पण बिलो जे पॉइंट दिलेत ते प्रिंटेड फॉर्म मध्ये टाइप किंवा टायपिंग फॉर्म मध्ये तिथं आणावे लागतात. सो लिगल त्याचं एक डॉक्युमेंट प्रिपेअर करावं लागतं ज्याच्यामध्ये बायरची पण ऑल इन्फॉर्मेशन असते आणि सप्लायरची पण ऑल इन्फॉर्मेशन असते. असं एक डॉक्युमेंट तिथं प्रिपेअर करावं लागतं. सो फर्स्ट आहे प्रिंटेड फॉर्म मध्ये काय काय पाहिजे. फर्स्ट इज अ सप्लायर्स नेम अँड ऍड्रेस. जो कोणी सप्लाय करणार आहे त्याचं नेम आणि ऍड्रेस असला पाहिजे. नेक्स्ट आहे ऑर्डर नंबर, डेट अँड रेफरन्स नंबर. जे काय ऑर्डर आहे त्या ऑर्डरचा नंबर, सो डेट आणि रेफरन्स नंबर तिथं असला पाहिजे. नेक्स्ट डिटेल्ड स्पेसिफिकेशन ऑफ द ऍटम्स अँड क्वांटिटी ऑर्डर्ड. सो कोणत्या टाईपचं प्रोडक्ट मागवले, किती क्वांटिटी मध्ये मागवले, हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असलं पाहिजे. रेट अँड द अमाऊंट. सो रेट किती आहे, आता इथं रेट अँड द अमाऊंट सांगितले. सो अमाऊंट मध्ये टोटल अमाऊंट किती झाली आणि एका प्रोडक्टची किती होती आणि असे त्याला किती आयटम्स तिथं त्याला पाहिजे, हे सगळं स्पेसिफिक मेन्शन केलेलं असलं पाहिजे. मोड अँड डेट ऑफ अ डिलिव्हरी. सो ते कोणापासून ते ट्रान्सफर करणार आहेत. सो त्यांचं स्वतःचं व्हेकल आहे का प्रायव्हेटली, सो प्रायव्हेटली काय ते करणार आहेत, हे मोड तिथं त्यांनी ट्रान्सपोर्टेशनचा स्पेसिफिक मेन्शन केला पाहिजे. की रेल्वे आहे, परत बस आहेत, बरेच फॅसिलिटी आहेत किंवा कुरिअर सिस्टम आहे. सो कोणत्या मोडनी ते हे ट्रान्सफर करतायत ह्याचं स्पेसिफिक डेट आणि डिलिव्हरीचे जे काय आहे आयटमच्या डिलिव्हरीची ती डेट आणि मोड तिथे मेन्शन केला पाहिजे. नेक्स्ट आहे पॅकिंग अँड फॉरवर्डिंग इन्स्ट्रक्शन. सो जर तुम्ही बघितलं जरी आपण कुरिअर वगैरे आलं तर त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन असतात की कसं ते ओपन करायचं किंवा काय. सो त्याच्यावरती तशी सेम इन्फॉर्मेशन असली पाहिजे की पॅकिंग वरती ऑल इन्फॉर्मेशन, ते प्रोडक्ट कसं ट्रान्सपोर्ट करतानाच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत किंवा त्याला जर स्पेसिफिक स्टोरेज कंडिशन लागत असेल तर तसं त्या पॅकिंग वरती इन्स्ट्रक्ट केलं पाहिजे. नेक्स्ट इज अ मोड ऑफ अ पेमेंट अँड द टर्म्स ऑफ अ पेमेंट. ह्यामध्ये पेमेंटचा मोड कोणता आहे. सो कॅश ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे, सो पेड आहे का अनपेड आहे ते तिथं मेन्शन झालं पाहिजे किंवा
कधीपर्यंत ते फुल पेमेंट करणार आहे ह्याचं पण एक स्पेसिफिक असं तिथं असलं मेन्शन केलेलं पाहिजे. नेक्स्ट आहे सिग्नेचर ऑफ द ऑफिशियल ऑथोराइज्ड टू प्लेस ऑर्डर. सो सिग्नेचर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची सिग्नेचर किंवा जे सप्लायर आहेत त्यांची सिग्नेचर रिक्वायर्ड आहे. सो व्हॉइस येतोय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट आहे स्टोरेज. सिम्पली नोट्स आल्यावरती तुमच्याकडे रीड केलं तुम्ही तरी तुम्हाला समजून जाईल. ह्याच्यामध्ये जास्त असं हेक्टिक काही नाहीये किंवा सेंटेन्स डिफिकल्ट नाहीये. सिम्पल लँग्वेज मध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. सो हे स्टोरेज जे आहे स्टोरेज म्हणा किंवा आतापर्यंत जे आपण पॉइंट बघितले त्यामध्ये सिम्पली तुम्ही जर रीड केलं किंवा डेली लाईफ सोबत जर कनेक्ट केलं तर हे इझी टर्मिनॉलॉजीज आहेत तुम्हाला समजून जाईल. नेक्स्ट आहे स्टोरेज. The medicine which are purchased from the market are stored in a drug store to provide a uniform supply of a drug to the patient. So, sir, wait for a minute. So storage मध्ये the medicine which are purchased from the market are stored in the drug store to provide a uniform supply of a drug to the patient. जे पण काही ड्रग स्टोअर मध्ये आपण मेडिसिन ठेवतो त्याला एक स्पेसिफिक स्टोरेज कंडिशन आहे. ती कंडिशन आपल्याला आता मेंटेन करायची आहे. सो जे पण काही पेशंट आहेत त्यांना युनिफॉर्मली ड्रगचा सप्लाय झाला पाहिजे ह्याच्यासाठी आपण स्टॉकचा स्टोरेज असेल किंवा त्या स्पेसिफिक प्रोडक्टचा स्टोरेज जी कंडिशन आहे ती युनिफॉर्म ठेवली पाहिजे. The medicine are stocked in a container such as a drums, boxes and flexible racks and shelves. So जे काही मेडिसिन्स आहेत ते आपण जे काही शॉप आहे आपलं त्याच्यामध्ये बॉक्स मध्ये ठेवतो किंवा रॅक्स किंवा शेल्स मध्ये ठेवतो. सो इट मस्ट बी एन्श्योर दॅट द मेडिसिन विच आर स्टोर्ड इन अ ड्रग स्टोर रिमेन्स प्रिझर्व्ड ड्युरिंग देअर स्टोरेज. सो यामध्ये काय सांगितलंय जे पण मेडिसिन्स आहेत ते स्पेसिफिक स्टोरेज कंडिशन मध्ये प्रिझर्व्ड केले पाहिजे. सो देअर शुड नॉट बी एनी डॅमेज ड्यू टू हाय टेम्परेचर और एक्सपोजर ऑफ अ सनलाइट. सनलाइट मुळे किंवा हाय टेम्परेचर मुळे ते डॅमेज होऊ नयेत, स्पॉइल होऊ नयेत यासाठी आपल्याला स्पेसिफिक कंडिशन जी त्यांची आहे त्याच कंडिशन मध्ये आपण ठेवलं पाहिजे. The drug stored in a drug store be arranged in such a way that they are easily
ट्रेसेबल ॲज वेन रिक्वायर्ड. पण ड्रग स्टोअर मध्ये जे पण आपण ड्रगची अरेंजमेंट करतो, जे पण काय फार्मास्युटिकल प्रोडक्ट ठेवलेले असतात त्यांची अरेंजमेंट कशी असली पाहिजे, ते इझिली आपल्याला आयडेंटिफाय झाले पाहिजे. कोणतं आहे, कोणती टॅबलेट आहे, कोणती सिरप आहे, हे पटकन आपल्याला आयडेंटिटी झालं पाहिजे. आणि जेव्हा पाहिजे, जेव्हा त्याची गरज आहे त्यावेळेस ते पटकन तिथून घेता आलं पाहिजे. फॉर धिस पर्पज द ड्रग स्टोअर्ड बाय एनी वन ऑफ द फॉलोइंग मेथड. त्या रिझन साठी इझिली आपल्याला ते आयडेंटिफाय व्हावे, ट्रेसेबल व्हावे, ह्यासाठी फोर मेथडनी ते सगळे जे ऍटम्स आहेत ते अरेंज केलेले असतात. फर्स्ट इज अकॉर्डिंग टू मॅन्युफॅक्चरर. पहिली जी मेथड आहे त्याच्यामध्ये कंपनी वाईज ते प्रोडक्ट तिथं ठेवलेले असतात. जसं की जर तुम्ही एखाद्या ड्रग स्टोअरला, फार्मसी शॉपला जर व्हिजिट केला असेल किंवा तिथं जर वर्क केलं असेल तर तुम्हाला समजेल की A to Z असं सेक्शन केलेले असतात. त्या प्रत्येक सेक्शन मध्ये काय ठेवलेलं असतं, ड्रग्स तिथं स्टोअर केलेले असतात. सो ते जे ठेवण्याची जी मेथड आहे त्यातली ही एक वन ऑफ द मेथड आहे. सो ह्याच्यामध्ये जसे मॅन्युफॅक्चरर आहेत त्याच्यानुसार ठेवलेलं असतं. जसं की एच्या लेटरवरून जर एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी येत असेल तर ते एच्या सेक्शन मध्ये ठेवली जाते. जर जी पासून जर एखाद्या कंपनीचं नाव स्टार्ट होत असेल तर ती जीच्या सेक्शन मध्ये ठेवली जाते. सो ड्रग्स आर अरेंज्ड इन अ ड्रग स्टोअर मॅन्युफॅक्चरर वाईज. जसं मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्या इनिशियल नुसार ते A to Z सेक्शन मध्ये ठेवलं जातं. फॉर द एक्झाम्पल, ड्रग्स मॅन्युफॅक्चर्ड बाय द गॅलॅक्सो इंडिया लिमिटेड. जर एखाद्या ड्रग कंपनीचं नाव गॅलॅक्सो इंडिया लिमिटेड असेल तर तो जो ड्रग आहे त्यांच्या कंपनीचा तर तो जीच्या सेक्शन मध्ये ठेवला जाईल. कारण त्यांचं इनिशियल जे आहे, इनिशियल लेटर ते जी पासून स्टार्ट होते. सो इझी आयडेंटिफिकेशन साठी जीच्या सेक्शन मध्ये ठेवलं जातं. सो आर प्लेस्ड ऍट वन प्लेस, दॅट इज अ वन कबर्ड. एका कबर्ड मध्ये स्टोअर केलं जातं. सो दिस इज मेथड इन विच वी अरेंज्ड ऑल ड्रग्स मॅन्युफॅक्चरर वाईज. नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू फार्माकोलॉजिकल ऍक्शन. So in this method, the medicines are divided according to their pharmacological action and drugs of a one group are placed at a one place. ह्याच्यामध्ये फार्माकोलॉजिकल ऍक्शन जे आहे त्या बेसिस वरती आपण काय करतो, जे पण ड्रग्ज आहेत ते एका कबर्ड मध्ये स्टोअर करतो. जसं की जर पेन किलर जर आपण बघितलं तर सगळे पेन किलर एका कबर्ड मध्ये ठेवलेले असतात. आता पेन किलर हे काय झालं, त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन झाली की जर कोणाला हेडेक होत असेल, हँड मध्ये पेन होत असेल, लेग मध्ये पेन होत असेल, सो ऍसिडिटीमुळे स्टमक पेन होत असेल तर हे ह्यातलं मेन काय आहे की पेन वरती रिलीफ मिळावा असं मेडिसिन. सो आपण जे काय पेन किलर जे आहेत ते एका कबर्ड मध्ये आपण स्टोअर करतो. मीन्स आपण काय केलं आता, त्याच्या फार्माकोलॉजिकल ऍक्शन मुळे त्याचे स्टोरेजचे स्टोअर करायचे कबर्ड तिथं क्रिएट केले. सो अकॉर्डिंग टू फार्माकोलॉजिकल ऍक्शन वी आर store the all drugs. This is the second method. So in this method, the medicines are divided according to their pharmacological action and drugs grouped are placed at a one place. So ती कंपनीच्या नावापासून नाही तर आपण त्याच्या फार्माकोलॉजिकल ऍक्शन वरती काय करतोय, पेन किलर फॉर एक्झाम्पल पेन किलरचे जर आपण बघितलं तर सगळ्या पेन किलर ज्या आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या ते एकाच कबर्ड मध्ये आता आपण स्टोअर करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, ऑल अनाल्जेसिक ड्रग्स आर प्लेस्ड इन अ वन कबर्ड. सो जेवढे पण अनाल्जेसिक आहेत ते एका कबर्ड मध्ये स्टोअर केले जातात. नेक्स्ट आहे अल्फाबेटिकली. सो इन धिस मेथड ड्रग्स आर प्लेस्ड अल्फाबेटिकली. सो ही जी मेथड आहे अल्फाबेटिकली ही खूप कॉमन मेथड आहे, इझी मेथड आहे आणि जवळपास सगळे जे ड्रग रिटेल किंवा होलसेलर जे आपण फार्मसी शॉप बघतो, मेडिसिन शॉप बघतो त्याच्यामध्ये ही मेथड यूज केली जाते. सो ह्या मेथड मध्ये काय सांगितलंय, A to Z अशी कबर्ड प्रिपेअर केले जातात आणि त्याच्यामध्ये ज्या ड्रगचं जे ड्रग आहेत त्यांना अल्फाबेटिकली अरेंज केलं जातं. सो the drugs with first letter A are placed in a one cupboard.
सो जे ड्रग आहेत त्यांचं जर ए पासून त्यांचं जर नेम स्टार्ट होत असेल तर ते ए च्या कबडमध्ये ठेवले जातात. So out of the above method, the storing of a drug manufacturer wise is most popular and convenient method. The drugs are stored in such a way that older stock must be sold first. पण ज्यावेळेस पण ह्यामध्ये सांगितलेलं आहे मॅन्युफॅक्चरर वाईज ही मोस्ट कॉमन मेथड आहे. सो बट अल्फाबेटिकली ही पण ओल्डेस्ट मेथड आहे. अल्फाबेटिकली पण इझी होती आणि मोस्ट जर तुम्ही डेली लाईफ मध्ये जरी पण फार्मसी शॉपला जर व्हिजिट केलं तर तुम्हाला जी अरेंजमेंट केलेली असते त्या अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार तिथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि खूप जुनी आणि पॉप्युलर मेथड कोणती आहे की मॅन्युफॅक्चरर वाईज ते अरेंज करायचं. सो ह्या दोन मेथड कशा आहेत कॉमन आहेत. नेक्स्ट and a convenient method. The drugs are stored in such a way that the older stock must be sold first. पण हे जेवढा पण स्टॉक तुम्ही ठेवताय त्या कबर्ड मध्ये त्यामध्ये अरेंजमेंट कशी करायची की ज्या वेळेस पण नवीन स्टॉक येईल तो पाठीमागच्या साईडला ठेवायचा जेणेकरून जो ओल्डर स्टॉक आहे तो पुढे येईल. सो जे ओल्डर आहे ते पहिल्यांदा सोल्ड झालं पाहिजे. सो दिस इज अ अल्फाबेटिकल ऑर्डर in which we are storing the drug. This is a method, third method. Next is a codification of various atoms of a drug store. So हे जे codification आहे ते आपण next lecture ला बघूयात. So in that lecture we are covered a bit tender, contract and storage. So these three bit are we are covered in that lecture.